शिवसेना के गद्दावर नेता और वार्ड क्रमांक 28 के नगर सेवक शंकर एकनाथ हुंडारे ने अपने वार्ड में कई सारे अनगिनत काम किए हैं। इसी बीच एक खबर आई है जहां पर कांदिवली के हनुमान नगर इलाके में स्थित पाल राजेंद्र स्कूल के पास शंकर एकनाथ हुंडारे ने स्थानीय रहिवासियों के लिए 3 मंजिला शौचालय का निर्माण किया। वही इस शौचालय का उद्घाटन स्थानिक विधायक अतुल भातड़कर ने अपने हाथों से किया। वही इस 3 मंजिला इमारत की खास बात यह है कि इसमें हैंडीकैप पर्सन के लिए अलग से शौचालय बनाया गया है ताकि हैंडीकैप पर्सन आराम से इस शौचालय में शौच कर पाए। वह इस कार्यक्रम के दौरान नगर सेवक और विधायक अतुल भातड़कर ने यहाँ के कुछ असामाजिक तत्वों के बारे में भी बात की जो यहाँ के माहौल खराब करने की कोशिश कर रहे हैं। क्या कुछ कहा नगर सेवक और विधायक अतुल भातड़कर ने, आइए जानते हैं। ख्याल से पूरे उपनगर में ये पहला शौचालय है जो 3 माले का शौचालय है और साथ में दिव्यांग स्नेही इस प्रकार का शौचालय है। और इस शौचालय की निर्मित के लिए यहाँ के शिवसेना के नगर सेवक एकनाथ हुंडारे जी, उनके सभी साथी और भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं को मैं बहुत बहुत बधाई देना चाहता हूँ। बहुत ही बढ़िया इस प्रकार का शौचालय मुंबई महानगर पालिका के माध्यम से आज यहाँ रिकॉर्ड टाइम में खड़ा हुआ है और मुझे आशा है कि एक रोल मॉडल जैसा ये शौचालय होगा। आने वाले सभी शौचालय भी दिव्यांग स्नेही करने का हम सभी लोग मिलकर प्रयास करें। सर जी, अगर बात करें महानगर में जितने भी शौचालय हैं वहाँ पर नशेड़ी गंदेड़ी सब आ जाते हैं और अधिकतर जो महिलाएं काफी उनको परेशानी होती है। और देखो, ये एक बहुत पेचीदा इस प्रकार का सवाल है और ड्रग के खिलाफ सरकार ने 0 टॉलरेंस पॉलिसी अमल में लाई है और इसके लिए आने वाले दिन में हनुमान नगर हो, बाकी के विभाग हो, जिधर भी इस प्रकार के गर्दू लोगों का प्रॉब्लम है उनके खिलाफ सख्त कार्रवाई करने का काम पुलिस के माध्यम से हम करें। सर, आपने कहा था कि फंड बहुत मेहनत से आती है, शौचालय बनाना कोई बड़ी बात नहीं है, लेकिन आम जनताओं से अपील किया कि शौचालय बंद हो जाएगा लेकिन उसके लिए सुरक्षा भी करनी चाहिए, साफ सफाई। नहीं, शौचालय बड़ी बात नहीं है, ऐसा मैंने नहीं कहा। शौचालय बनाना ये भी बहुत बड़ी बात है। आखिर ये जनता का ही पैसा है, वो अलग अलग स्कीम के माध्यम से जनता के उपयोग में लाना, यही हम जैसे जनप्रतिनिधियों का काम है। और इसके लिए शौचालय बनाया है, लेकिन उसमें पानी, मेंटेनेंस, ये जो बातें रहती है वो यहाँ जो भी संस्था रहेगी वो संस्था के माध्यम से यहाँ के सभी लोगों का ये काम रहेगा और वो लोग काम करेंगे। सर, केंद्रमध्ये सीए पास केलं, तुमचं म्हणणं काय सर? ये बहुत ही अत्यंत स्वागतार्ह आणि आनंदाची बाब आहे। ढोंगी धर्मनिरपेक्षता वादाला मूठमाती देऊन या देशाचाच भाग असलेल्या पाकिस्तान आणि बांगलादेश मधल्या ज्या हिंदूंवर अत्याचार झाले होते आणि त्यामुळे ते हिंदू शरणार्थी म्हणून आपल्या देशात त्यांच्या हक्काच्या देशात राहत होते, त्या हिंदूंना आज नागरिकत्व देण्याचं काम माननीय मोदी सरकारने केलं आणि त्यामुळे अन्य नागरिकांप्रमाणे ते सुद्धा सर्व योजनांचा लाभ घेऊ शकतील आणि त्यामुळे ही अत्यंत आनंदाची आणि स्वागतार्ह बाब आहे। 70 साल कांग्रेस राज केला, आता बीजेपी आला, तुरंत पास झाला, तुमचं म्हणणं? नहीं, ये तो बीजेपी का कमिटमेंट था कि सीए कानून लाना चाहिए, वो हमने कानून लाया, लेकिन कई लोगों ने विरोध किया। शाहीन बाग में जैसे आंदोलन हुए, उसके बाद कोविड आया और इसके लिए उसके नोटिफिकेशन को थोड़ा समय लगा, लेकिन कल केंद्र सरकार ने नोटिफिकेशन जारी किया, रूल्स जारी किए और वो सभी लोगों को अभी नागरिकत्व मिळते। अतिथीमध्ये उपस्थिती होते अतुल भातड़कर आमदार साहेब, काय बोलणार? प्रभाग क्रमांक 28 मध्ये सर्वात चांगलं आणि आतापर्यंत 2 मजली आहे, 1 मजली आहे, परंतु 3 मजली इमारतीचे हे शौचालय महिलांसाठी एकदम सुंदर अशा प्रकारे आज महिला आणि विकलांगांसाठी बी जे खरोखर हँडिकॅप असतात त्यांसाठी स्पेशल खाली एक शौचालय, एक रूम बनवलं आहे, त्या लोकांना कुठलाही त्रास होणार नाही असे 3 मजली शौचालय चांगल्या प्रकारे आज बनवण्यात आले आहे। शौचालय ते तुम्ही बनवलेले आहे 3 मंजिलेचे, किती शौचालय आहे टोटल?
टोटल इथे 48 आहेत आणि पूर्ण शौचालय माननीय आमदार अतुल भातखळकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि यांनी आतापर्यंत मला भरपूर प्रमाणात असा जो निधी दिलाय त्या पूर्ण प्रभागामध्ये चांगल्या प्रकारे लादीकरण, गटर, पाण्याच्या पाईपलाईन असे अनेक कार्यक्रम आणि कामाच्या रूपात लोकांपर्यंत पोहोचत आहे. आम्ही शौचालय तो बनवतात लेकिन सफाई सफाई मेंटेनन्स जरूर आहे. नाही शौचालयासाठी आपण म्हणून पूर्वी दत्तक वस्तीला जी कामं देत होती, आता आपण एक स्पेशल एजन्सी आणतोय आणि हे शौचालय दिवसातून 10 वेळा महिला असो पुरुष असो कुठलेही शौचालय जे बी आहे लेडीज जेंट्स साठी ते दिवसभरामध्ये 10 वेळा साफ केलं जाईल. असं नाही का एक वेळा एखाद्या संस्थेवर अवलंबून राहणार. हा जो घरोघरी जो कचरा पडतोय तो देखील आता ती दत्तक वस्ती आपण बंद करून ते कर्मचारी जुने बोलतात ना, वयस्कर माणसं असायची, महिला वयस्कर सकाळी अर्धा तास 1 तास यायचे आणि काम करून निघून जायची. परंतु मुंबई आपली आहे, स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई या धर्तीवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री साहेबांनी एक चांगली संकल्पना देवेंद्रजींनी यांनी आणली आहे आणि स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई पूर्ण घरोघरी कचरा उचलला जाईल, तुम्हाला कुठेही कचरा दिसणार नाही अशी एक योजना आपण राबवत आहे. जे माणूस शौचालयामध्ये सिगरेट आणि सगळे हे घाण करतात तर त्यांचे ते शौचालयामध्ये तुम्ही जे बनवले आहे त्या फाईन आहे काय? त्याच्यावरती फाईन नाही, पण मुंबई महानगरपालिकेने सध्या 2 दिवसापूर्वीच जे रस्त्याला थुकतात, घाण करतात याच्यासाठी आपण दंड आकारलाय आणि सगळ्यांना ही मुंबई आपली आहे. सगळे आज व्यापारी आहेत, दुकानवाले आहेत, त्यांनी स्वतः ही मुंबई आपण जर स्वच्छ ठेवली तर लोकांना या कर्मचाऱ्यांना त्रास होणारच नाही. शौचालयामध्ये का पाणीची व्यवस्था नाही? पाणी पूर्ण व्यवस्था आहे, त्यात 24 तास पाणी राहणार आहे. संध्याकाळच्या वेळेस बाजूला दुसरं शौचालय ते देखील आपण लवकर करतोय. त्याच्या बाजूला आपण CCTV लावतोय, लाईट लावतोय आणि सगळे ज्या प्रकारे चुकीची पोरं तिथे आहे ना, गर्दुली पोरं यायची ती महिलांना त्रास देत होती त्यालाही कुठेतरी आळा बसणार आहे. आम्ही DCP पाटील मॅडमला वेळोवेळी ही गोष्ट लक्षात आणून दिली आहे, सिनियर PI ला दिले. यापुढे त्या सगळ्या मुलांना कारवाई होईल आणि महिलांना कुठला त्रास होणार नाही. तुमचा संकल्प आहे सगळ्या एरियामध्ये CCTV लागणार नाही, माझी स्वतःची नाही, माझे माननीय मुख्यमंत्री साहेबांनी मला जी काय आपण आज त्यांच्यामुळे ताकद मिळाली आहे, परंतु पूर्ण प्रभागामध्ये सर्व ठिकाणी लाईट आणि CCTV लावण्याचा सोसायटी वाईज कार्यक्रम चालू आहे. माननीय सिद्धेशदादा कदम कॅप्टन साहेब अडसूळ साहेब यांच्या वतीनं वेळोवेळी सगळीकडे निधी आम्हाला दिलाय. प्रभाग क्रमांक 27 मध्ये आमचे हुडकर साहेब आहे, आमच्या शेलारताई आहेत, सगळ्या महिला आमच्या शाखा अधिकारी आहेत, उपविभाग प्रमुख आहेत. या कांदिवली विधानसभेत चांगल्या प्रकारे काम चालणार आहे. याही पुढे स्वच्छ मुंबई सुंदर मुंबई आम्ही करणार आहे.